शांती कशा झाल्या होत्या कालच्या चकल्या मी तुम्हाला टिफिनमध्ये दिल्या होत्या ना? मस्त झाल्या होत्या. व्यवस्थित झालं होतं ना? त्याच्यामध्ये काही कमी वगैरे पडली नव्हतं ना चकलीमध्ये? हो, छान झाल्या. सर्वांना आवडल्या. सगळेजण आनंदी झाले तुझ्या हातच्या चकल्या खाऊन. त्यांना खूप आवडल्या तुझ्या हातच्या चकल्या. व छान, इतक्या सुंदर की लाजवाब होत्या. परिस्थिती करायची काही गरज नाही हो. काय झाल्या होत्या म्हटलं असतं तरी झालं असतं. अहो तुम्हाला थोडीशी गोष्ट लक्षात राहत नाही का? मी एखाद्याला तुम्हाला काही आणायला सांगितलं तुम्ही आणत सुद्धा नाही हो. किती राहिलं ग? मला असं काही तुला हट करायचं नव्हतं ग. तर मी आणायला लावलेलं तुम्हाला लक्षात नाही. जा बापा, माझ्यासाठी वेळच नाही आहे. हां 6 महिने झाले आपण कुठेतरी गेलो का? मला तुम्ही विचारत सुद्धा नाही. नुसतं त्या कामातच राहता बिझी. हां हो, माझ्याकडे बघ ना. आपण आज नाही, उद्या आपण फिरायला जाऊ हं. तर तयारीत राहायचं हं. ना नक्की ना. नाहीतर मी तयारी करत बसून तुमची वाटच पाहिला लावून तुम्ही. तर बघ ग माझ्याकडे, अशी रुसू नको. नक्की आहे ना? अहो मी काय म्हणते, आपल्या नेहाला घेऊ ना आपण सोबत. तिची आई तर गावाला गेली. तर आपण नेहाला घेऊ सोबत. हां विचार तिला की चालते का म्हणून, मग आपण तिला घेऊन जाऊ. विचारायचं हो, ती येतेच ना माझ्या मागे. काकूच्या मागे ती कधी तयारच असते. वहिनी गावाला गेली म्हणते, मग दादाला तू टिफिन मध्ये सगळं व्यवस्थित दिलं ना? ते सांगायचं आहे का? मी तुमच्या दादाला कधीतरी कमी पडू देते का काहीतरी? हां मी त्यांना बरोबर देते मी डब्या वगैरे. हां तू फक्त आता उद्याचं लक्षात ठेव हा. मला आठवण देतो आज रात्रीला. काय मी जाते, काम करते माझंवालं. ना गं माझ्या घरी आतमध्ये नाही, तुझी आई कल्ला पडत. माझी आई घरीच नाहीये. माझी काकून माझी आजीच आहे घरी आज. माझी आई असली तरी कल्ला पडत नाही. या सांगू का, माझी आई कधी मला म्हणत होती की यावर्षी तुला स्विमिंगचा क्लास लावून देणार म्हणून. तू शिकल्यावर आम्हाला शिकवशील ना? हो शिकवेल मी. आणि तू सांगून तुझ्या बाबाला का बा स्विमिंग क्लास लावायचे म्हणून, तर लावायला बोलायला लावतो त्यांना. तिच्या बाबाचे पैसे तिच्या बाबाचे. नाही, आम्ही जाते घरी माझ्यावाल्या. थांब ना ग. नाही जाते मी. असं बोलत असते का? असं बोलत असते की नसेल तिच्या बाबापाशी पैसे. मला तुझं हे सवय पटला नाही. तुझ्यासोबत आता माझी कट्टी. बाई मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? बाई कोमल, काय म्हणता? मी काय म्हणत होते, नीताताई म्हटलं गावाला जायच्या अगोदर खूप टेन्शन मध्ये होत्या. एक दिवस फोन आला तिच्या बाबांचा आणि खूप अशा टेन्शन मध्ये ते. पण मी काही विचारलं नाही. मला भीतीच वाटते त्यांना काही विचारायचं. मला त्यांच्या डोळ्यात पाणी पण दिसलं आई. पण मला विचारायची हिंमत नाही झाली. अधिक विचारलं तर म्हटलं अधिक काही त्यांच्या डोक्यात येईल. बरं देवा, बोललीच नाही मी. झालं असं नको मग. पण तळाक्यानंच निघून गेली. काम आहे म्हणे, जातो म्हणे. कोणतं काम आहे तर सांगितलंही नाही बाई तिनं. झालं असं का आई? काय होईल तिच्या बाबाची तब्येत बिघडली म्हणजे सांगते ते. दुसरं काही असं काय हो? मला नाही वाटून राहिलं तिच्या बाबाची तब्येत बिघडली सांगते ना. पण ते गेले ना, तर म्हटलं त्यांनी म्हटलं अशी चांगली तयारी सुद्धा केली नाही. लगेच घेतली बॅग भरली लगेच निघाल्या म्हटलं. मी पाहतच राहिली त्यांच्याकडे. तर किती तयारी वगैरे करते किती. पण मला यावेळेला त्यांना काहीतरी टेन्शन वाटलं. ही गोष्ट तू सांगून राहिली हेही बरोबर आहे. नाही तर खरंच मेकअप करत असते ते. यावेळेला मेकअपही नाही केलं. आणि श्रीच्या बाबाला नेऊन घातलं ना. श्रीची काही तयारी केली नाही. श्रीली असा घेतला ड्रेस घातला ना, बरोबर भांग काढून दिला निघाली. आपणच काय हे केअर करल्यापेक्षा विचार ते सांगणच ना आपल्याला काही झालं असलं तर. तशा त्यांच्या पोटात काहीच पोचत नाही. ती नको म्हणू. तिच्या साऱ्या गोष्टी ते पचवते पोटात. फक्त तिला इच्छा नाही पचत. इथं बात काढते ते. तिच्या सारं पचून ठेवते पोटात. कळलं काय तिला तिच्या माहिती कळला कोण बरं आहे तिचं. कधी उठली का सुटली जाऊ देतो आपण. काही म्हणत नाही. सारं मनानं आहे म्हणून. नाही तर आत्तापर्यंत तेव्हा लग्न निघाली असती. मी सांभाळून घेऊन राहिली. मला असं वाटतं का जाऊ दे. आणि तूही सांभाळून घेऊन राहिली ना तर तिले म्हणून. नाही तर ते आता लग्न निघाली असते. एवढे दिवस राहिली असते. पोराले अन्य खोदेल नसतं तिनं. मनाची राणी उठ का सुट मारच निघाली आहे. कोण आहे म्हणाले बोलाले. तू नवीन आहे. तुला जायला भेटते काय? आणि गेली तर म्हटलं हिचं पोट दुखते. आणि हे तुला तडकन तोंडावर म्हणते. आता इले कोण म्हणत सांग बरं. आई आताच जाईल. त्यांची मुलं मोठे झाले म्हणजे काय शाळेच्या यानं लेकरच जाऊ देत नाही. मग आताच जायला भेटते त्यांना. जाऊ द्या काय करा लागते. मला बोर झाली. आता मी जराशी बाहेर जातो. मैत्रिणीसोबत गोष्टी करून येतो मी पण बोर झाली. मी येते मग. तुम्ही गेल्या म्हणजे मलाच कुठं करमते घरात. सारे कामं झाले. चल आपण जाऊ बाहेर. शांती बापरे, लय दिवसानं आली शांती. सुनील लय दिवसानं बाहेर काढली ना. मलाच तर नाव वाटलं कधीच घराच्या बाहेर येत नाही सून. मला नाव वाटलं काकू. अहो बाई तुमची सून गेली एकटी मोठी गावले. हो तिला काम होतं तर ते गेली गावले. तिच्या बाबानं बोलावलं होतं. मोठे काम राहते व. लय वेळा जाते तुझी सून तर. काकू त्या थोडंसं काम आहे म्हणे, महत्वाचं काम होतं म्हणून गेले. नाही तर तशा त्या जात नाही ना माझ्या ताई. जाऊले तुला जाऊची कड बाई. लय काढते दोघीचं. तेच घटघट आहे घरातून. भांडणाचा हात नाही बाई कधी. घरचं तर बात जाते बाबा बाहेर ऐकू.
आता आमच्या घरी आणले नव्हते त्या सुनीले, कधी आणशील? म्हातारी होऊ देशील का सुनीले? खूप वेळच नाही राहतो. आज आमचे कामं झाले, मग काही गमे नाही, लेकरू आहे नाही तर घरी नाही आहे, बाहेर गेली. मग मी म्हटलं चाल, म्हटलं बाईसोबत गोष्टी करायला जाऊ. तर हे म्हणे कोमल मी येतो म्हणे, आई म्हणे, म्हणून आली. ते नाही येत असते नाही तर. पप्पा मला वेळच नाही राहत, नाही तर आम्ही आलो असतो. येईन ना एखाद दिवशी. देव मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे नाही का बाई, काय बायाची काम करायची पद्धत आहे हो माय. दोघी सासू ना अशा आहे होत ह्या आपल्या घरासमोरच्या. काय सांगता, तुम्हाला माहितच नाही का त्याची गोष्ट? कायची हो कायची? कोणतं सांग ना तू खरी. पण एकटी नको सांगू नका कोणाले, नाही तर मग माहीच ना होईल, मायावर भांडायला येईन ते. तिला माहीत झालं का बाताची मला दर्द करत ते. आले सांगतो बापा, आमच्यात नाही ते चुकलेल्या गोष्टी करायचे धंदे. पहिलेच पटत नाही, इच्छी तिथं तिची इथं लावून आग. मला तर पहिले पटत बापा, मी नाही सांगत असतो कधी. घराच्या बाहेर निघत आमचा देशच सोडून द्या. सुनीचं कोणी वाईकीच नाही आपल्या कोमलचं. सांग आता कोणती गोष्ट व्हायचं. नाही का माय, जनीची सासू वापरी ना तशी, जनी तशी काय सांगतो माय, 4-4 दिवसाचे भांडे रद्द लावून ठेवते. तो कधी धुते माहीत आहे? दुपारी. आणि असा भाई काय त्याचं अन्न सोडत नाही का हो माय, तुम्ही सांगा बरं. मला तर कधीच पटत नाही म्हटलं, एवढं अन्न सोडून देणं चांगलं आहे काय? मला 1-2दा दिसले बाई तिच्या घरी भांडे. हो तिथे पडलेच राहते भांडे पडले जाते त्याचे, त्याला सवय तशी आहे. बापरे, सावी आहे का बाबा बाहेरसोबत गोष्टी करायला? आमची नेहा नाही करत एवढीशी. सावी तुझं लक्ष नुसतं बाहेरच्या गोष्टीत आहे वाटते. अगं बसू नको इथे, जा बाहेर खेळायला. आमची नेहा कधीच नाही अशी लक्ष देत. आमच्या नेहाचं लक्ष नुसतं खेळातच राहते. ते सुद्धा भल्लीच दिसते मला. आता लेकर बसत नाही का, गोष्टी करत नाही का? अरे दिसते बाबा, टेंडर दिसते पोरगी. खायले घरी जा आपल्या, असिस्टंट आपल्याच घरी ठेवा. मा पोरीला काही म्हणाले यांच्या घरची नेहा किती काही खायला असलं तरी आमच्या मुलीपाचं घेऊ खाते. देणं ग सावी मोठी चालली तर. नाही माझी पोरगी अशा गोष्टी करत असते बापा. कधी आज बोलली तेव्हा म्हटलं बिचारे लगेचच. कधीच नसते माझी पोरगी गोष्टी ऐकायला नसते हो. आज तिनं बाया गोष्टी करायला बसली ते, तर म्हटलं तिनं लेकरू काय लहान आहे, त्याला काय समजते का? आमची नात कधीच नाही करत अशा गोष्टी बाई, कधीच नाही करत. आज ती बसली, लेकराला काय समजते म्हटलं तिनं. सोडच माझ्या जनीच्या गोष्टी. आज जनीने एकदा काय केलं होतं माहिती आहे? माझ्या घर बांधणं सुरू होतं. आमच्या घराचं का नाही सगळे मग दारं गिरं ठेवले बाई. हिने विचारपूस नाही, खई नाही, हिने सारं आपल्या घरातच भरणं लावलं बिचारे. जशी स्वतःची मालमत्ता असल्यासारखी. सांगा बरं तुम्ही, माझ्या घर बांधणं सुरू होतं. आता आम्ही घर बांधलं, आता ठेवून काढणार नाही काय घराचे दरवाजे गिरवाजे? हिने सारं घरातच भरलं बाई. जसं स्वतःचं समजूनच भरलं ना. पण बाई दुसऱ्यांच्या सामानाला हातही लावायची खूप हिंमत होते. आपली तर नाही होत बा. आपण तर कोणाला काही विचारूनच घेतो, असं नाही करत बाबा. तिच्या हातच आहे तशी. काही खायचं दिसलं का टाकलं हात स्वतःच्या घरचं. नाही माघारी काहीच नाही आहे. माघारी असं नाही बाया लड करणं. बाया मस्त गोष्टी करतात. बाहेर मित्र कधीच येत नाही. ते ना आजच्या दिवस ऐकून घे. आपण काय रोज येते का? कसे करते त्यांच्या गोष्टी. मग तुला अशा गोष्टीचा इंटरेस्ट नसन, पण तुला काय सांगू, ते म्हटलं स्वतःच्या वावरातल्या तुरी असते ना, तुरी त्या म्हटलं नुरलीशे कोणत्या बैल कामाला नेत नाही म्हटलं. तुरी असल्या म्हणजे लोकांच्या वावरातल्या तुरी शेंगा तुडू आणते, त्या होऊ घालते आणि त्याची काय करते पाय बरं. त्याच्या वावरात एक बहिणी नेत काऊन नाही? हिच्यासारखे अंगात गुण समजते नाही दुसऱ्याले का बा? तोडा ना माझ्या घरच्या वावरातले लोक घालून हिच्यासारखे सगळ्याच्या अंगात गुण नसते ना. पण ते साऱ्याच्या वावरातले बाई झोरे आणते भरून, माल सारा भरून. घरी तर कोणीच नसते माझ्या लक्ष ठेवाले. आता आपल्याला काही माहित नाही. आता पहिले ठेव लक्ष, आता कोण ठेवून होते? झोरे न्या का कोई न्या. आम्ही नाही करत बापा असं. आम्ही तर कधी पण 1-2 मुठा सरक्यानं मागतो त्या काकाले, बा आम्हाला तोडू द्या 1-2 मुठा दाखवून देतो, आम्ही घेऊन येतो. आम्ही असं नाही करत चोटते धंदे. असं करावंच नाही बापा.